नमस्कार मंडळी, सॅन इन्फोटेकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अपार आयडी बद्दल. सध्या याची खूप चर्चा सुरू आहे आणि हा आयडी भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक ओळख पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर हा आयडी नेमका काय आहे, तो इतका महत्त्वाचा का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कसा बनवायचा? चला तर मग सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. जरा विचार करा, आपल्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंतची सगळी मार्कशीट, सर्टिफिकेट्स, ही सगळी कागदपत्र इतकी वर्ष सांभाळून ठेवणं किती अवघड असतं, नाही का? त्यातलं एखादं जरी हरवलं तरी किती धावपळ होते. सतत एक धाकधूक मनात असतेच. पण आता या समस्येवर एक जबरदस्त सरकारी उपाय आलाय आणि तो म्हणजे अपार आयडी. हा भारत सरकारच्या एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळखपत्र या मोठ्या मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा विद्यार्थ्यांसाठी एक आयुष्यभराचा डिजिटल आयडी आहे. जसा आपला एक डिजिटल लॉकर असतो ना, तसाच हा आयडी आपल्या सगळ्या शैक्षणिक रेकॉर्ड्ससाठी एकच सुरक्षित जागा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक खास असा 12 अंकी अपार आयडी मिळणार आहे आणि हाच आयडी त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात म्हणजे शाळेपासून ते अगदी उच्च शिक्षणापर्यंत त्यांची ओळख असणार आहे. तर असा काहीसा दिसेल आपला अपार आयडी कार्ड. ही एक सुरक्षित डिजिटल ओळख आहे. खरं तर हे कार्ड राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या त्या मोठ्या स्वप्नाचा पाया आहे, जिथे आपलं शिक्षण पूर्णपणे डिजिटल आणि एकदम सोपं होईल. पण मग प्रश्न येतो की याची नेमकी गरज काय आहे? हा आयडी आपल्यासाठी खरंच इतका महत्त्वाचा काय आहे? चला, याचे फायदे काय आहेत तेच बघूया. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्याचा अख्खा शैक्षणिक इतिहास म्हणजे शाळेपासून ते डिग्रीपर्यंत सगळं काही एकाच सुरक्षित डिजिटल ठिकाणी एकत्र येणार आहे. म्हणजे कागदपत्र सांभाळण्याची आणि ती हरवण्याची चिंता कायमचीच संपली. विचार करा, हा एकच आयडी अनेक गोष्टी सोप्या करतो. आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास, सगळ्या पदव्या, मार्कशीट्स, अवॉर्ड्स सगळं काही एकाच जागी डिजिटल स्वरूपात सेव्ह असेल. यामुळे काय होईल तर भविष्यात ॲडमिशन घेणं असो किंवा नोकरीसाठी अर्ज करणं असो, सगळं एकदम सोपं आणि फास्ट होईल. बरं, मग आता अपार आयडी बनवायचा तर आहे, पण त्यासाठी आधी काय तयारी करावी लागेल? काही गोष्टी जर आपण आधीच तयार ठेवल्या तर ही प्रोसेस अगदी सोपी होऊन जाते. चला बघूया काय काय लागतं ते. नोंदणी सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे आधार कार्ड असायला हवं. मग त्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर, कारण त्यावर OTP येणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शाळा किंवा कॉलेजची माहिती, जसं की ॲडमिशन घेतलेलं वर्ष वगैरे. आणि हो, जर विद्यार्थी लहान असेल म्हणजे अल्पवयीन असेल तर पालकांची परवानगी सुद्धा लागेल. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. डिजिलॉकरवर आपला आभार आयडी कसा तयार करायचा याची प्रत्येक स्टेप आपण आता एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. पहिली स्टेप एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी digiloccer.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे गेल्यावर तुम्हाला वरच्या कोपऱ्यात लॉग इन किंवा रजिस्टर असं बटन दिसेल. त्यावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी किंवा नवीन अकाउंट बनवण्यासाठी तुमचा आधार नंबर किंवा आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुमचा जो 6 अंकी सुरक्षा पिन आहे तो टाका आणि मग मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. ही प्रोसेस पूर्णपणे सेफ आणि सिक्युअर आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. एकदा का तुम्ही लॉग इन झालात की तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. तिथे सर्च डॉक्युमेंट्स असे एक ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करा आणि सर्च बारमध्ये APAR किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं टाईप करून शोधा. इथे एक मस्त गोष्ट होते. तुमचं नाव, जन्मतारीख आणि लिंग ही माहिती आधारवरून आपोआप भरली जाते. तुम्हाला फक्त तुमची शैक्षणिक माहिती म्हणजे ॲडमिशनचं वर्ष वगैरे टाकायची आहे. आता आपण आलोय शेवटच्या स्टेपवर. इथे फक्त संमती देण्यासाठी एका छोट्या बॉक्सवर टिक करायचं आहे आणि मग गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि झालं. अभिनंदन, तुमचा आभार आयडी यशस्वीरित्या तयार झाला आहे. तो तुम्हाला तुमच्या डिजिलॉकरच्या इश्यूड डॉक्युमेंट्स या सेक्शनमध्ये दिसेल. तुम्ही तो कधीही कुठूनही वापरू शकता. बरं, आयडी तर बनवला, पण आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील, बरोबर ना? चला, काही कॉमन प्रश्नांची उत्तरे पाहूया, म्हणजे सगळ्या शंका दूर होतील. 2 प्रश्न नेहमी विचारले जातात. पहिला म्हणजे हा आयडी काढणं कंपल्सरी आहे का? तर सध्या तरी नाही, हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. पण याचे फायदे बघता तो बनवून घेतलेला कधीही चांगला. आणि दुसरा प्रश्न, हा आधार कार्डला रिप्लेस करेल का? तर याचं उत्तर आहे नाही. हा फक्त तुमच्या शैक्षणिक ओळखीसाठी आहे. तर आधार ही आपली एकंदरीत ओळख आहे. अपार आयडीचा मुख्य उपयोग काय?
तर तुम्ही तुमची व्हेरीफाईड शैक्षणिक कागदपत्र जसं की मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट्स थेट डिजिलॉकरमधून कॉलेज, कंपन्या किंवा नोकरीसाठी एकदम सुरक्षितपणे शेअर करू शकता. म्हणजे व्हेरिफिकेशनची किचकट प्रोसेस एकदम सोपी आणि फास्ट होऊन जाईल. थोडक्यात सांगायचं तर अपार आयडी हे आपल्या सुरक्षित आणि उज्ज्वल शैक्षणिक भविष्याची गुरुकिल्ली आहे. ही एक अशी डिजिटल ओळख आहे जी आपला संपूर्ण शैक्षणिक प्रवास सोपा बनवेल आणि भविष्यातल्या संधींसाठी आपल्याला नेहमी तयार ठेवेल.